त्याच रीतीने तो सागर कारंडे दुसऱ्यापेक्षा वाईट त्या रेवावर चिल्लावत होता. सागर कारंडे चिल्लावते ते पण मुलींवर. आपल्या की सागर लिटरली कठपुतली बनलेला आहे. असं राग येते लिटरली. असा प्रश्न सुद्धा आम्हाला ऍज अ ऑडियन्स सुद्धा पडलेला आहे. तुझा पत्ता कटलेलाच होता. बेस्ट थिंग झाली गोष्ट. व्हॉट प्रॉब्लेम? रडली तर काय झाली? रडत झालं. वाव, आज खेळलास तो पण तन्वीच्या जोरावरच खेळलास. हाय गाईज, त्या प्रकारे आजच्या एपिसोडमध्ये सागर कारंडे कुत्र्यासारखा चिल्लावते मुलींवर. लिटरली एवढा आक्रोश, एवढा राग, एवढा गुचरा, आणि त्याचा आवाज लिटरली असा ऐकायची इच्छा होत नाही. असं वाटतं की आपल्या गलीचा जो कुत्रा असते ना, भो भो करते, त्याच्या तरी आवाज एका पॉईंटवर मधुर तरी वाटते. असं वाटतं की ठीक आहे, ओके, सैन्यालायक आहे किंवा आपण ह्याच्या जो बोलते तो ऐकू शकता. परंतु ज्या प्रकारे तो सागर कारंडे चिल्लावते ते पण मुलींवर, आपला आवाज मुलींवर कसा उचलायचा, कसं काही गोष्टी करायचं, लिटरली आजच्या एपिसोडमध्ये अक्षरशः हद्दपार केलं नाही त्या माणसाने. ज्या प्रकारे एपिसोडची सुरुवात झाली आणि एपिसोडच्या सुरुवातीला तुम्ही बघाल तर विशाल हा सागरची ऍक्टिंग करते. ज्या प्रकारे सागर एवढा नाराज होता, काल एवढा हांडी फोडलं, हा फोडलं, तो फोडलं, असा झाला तसं झाला, रडारड सुरू झाली, सर्वच काही गोष्टी झाला. आणि विशालला जाऊन बसते, विशाल जवळ जाऊन बसते, विशाल जवळ हसते. विशाल ज्या प्रकारे त्याची ऍक्टिंग करत होता की असं नाही, असं असं तसं तसं, त्यावर तो हसत आहे, त्याच्यावर काही मत नाही आहे. म्हणजे ह्यावरून समजून देते ना की तुझी चांगली ऍक्टिंग परफॉर्मन्स होता, तुझा खूप सुंदर परफॉर्मन्स होता. तरी तुला विशाल, कारण की पहिली हांडी फोडतानाच त्यानं म्हटलं की विशाल, तर तुला विशाल बद्दल एवढा राग होता, तू गले काऊन भेटलास त्याला, त्याच्याजवळ जाऊन काऊन बसत आहेस, आताही त्याच्याजवळच तू खात आहेस, त्याच्याजवळच पित आहेस, त्याच्याजवळच वॉट एव्हर गोष्टी करतायस, गॉसिप्स करतायस. मग काय अर्थ ह्या गोष्टीला? नॉनसेन्स आहे सर्व. आता सकाळ झाली आणि सकाळी सकाळी मस्त दीपाली आणि राखी पोळ्या वगैरे करत होत्या आणि दीपाली लिटरली पोळ्या सेकत होती. त्यावर हे अनुश्री काय नाही पण माहित नाही, पोळ्या शिजत नाही. जो आवाज आहे ना, लिटरली आता कर्कश वाटायला लागलाय. असं वाटतं की नको, आता नको बोलूस, मतलब नको ते मुद्दे काढते की पोळ्या कच्च्या राहतात, बाकी लोकांना पोळ्या कच्च्या नाही वाटत का? आणि मग कच्च्या वाटत तर ज्या प्रकारे दीपालीनं म्हटलं की बाई ये तू मला सांग, त्यातही तिचा ड्रामा, मी कशाला येऊ, मी आपले कामं तुम्हाला बोलवते का, मी कशाला, काय आगाऊपण आहे. एखादी गोष्ट व्यक्तीला येत नाही तर त्याने तू चांगल्या रीतीने सांगितली असती, तो मुद्दा तिथंच संपला असता. ह्यावरून समजून येते की ती अनुश्रीला फक्त मुद्दे पाहिजेत. एखादा मुद्दा भेटत नाहीये तर चल मग भाजीवर येऊन, कच्च्या येऊन, हा येऊन, लिटरली तिला फक्त मुद्दे पाहिजेत, असं तरी मला तरी वाटते. आता ह्याच प्रकारे पूर्ण गोंधळ चालू होता. मग त्याच्यानंतर आला सर्वात इम्पॉर्टंट टास्क, तो म्हणजे नॉमिनेशनचा. आणि नॉमिनेशनच्या टास्क मला तर मजा तर येतेच, आणि परंतु छान होता यावेळेस. कठपुतली कोणाची आहे, कारण कठपुतली खूप छान आहे, दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर चालणारी कठपुतली असते. आणि तोच कठपुतली, कारण की घरामध्ये अनेक लोक आहेत जे फक्त कठपुतलीच्या कामं करतात आणि त्याच लोकांना नॉमिनेट करायचं होते. तर पहिली व्यक्ती नॉमिनेशनसाठी जे गेली होती ती दीपाली गेली होती आणि दीपालीने संकेतला नॉमिनेट केलं. आणि ते इट इज अ परफेक्ट एक्झाम्पल. संकेत डिझर्व सुद्धा करते, कारण की मागच्या वेळेस तर बैलासारखा ठाकत होता. जसा तो विशाल म्हणते तसा कठपुतलीसारखा करायचं, जसा विशालनं डिसिजन दिला तसं करायचं, सर्व गोष्टी. आणि चांगल्या रीतीने दीपालीने त्याला नॉमिनेट केलं. दॅट इज अ बेस्ट थिंग. दुसरा दीपालीने नॉमिनेट केलं अनुश्रीला, तिनं तो जो एक्झाम्पल दिला पोळीचा, तो कठपुतलीचा जो कॉन्सेप्ट होता, जे रूल्स होता, त्याच्यामध्ये मतलब लागत नव्हता. अँड आय वॉज ऑल्सो मतलब शॉक होतो की यार हा दीपाली कोणसा एक्झाम्पल देत आहे. मग त्याच्यानंतर दीपाली म्हणते की रिझल्ट आहे का. त्यावर ती म्हणते की हे इकडच्या ग्रुपवर असते, तिकडच्या ग्रुपमध्ये असते, कन्फ्युजिंगवाली असते. जो अनुश्रीबद्दल दीपालीचा जो मत होता ना, तो थोडा नॉनसेन्स वाटला मला. कारण की जो कठपुतली असते ना, कठपुतली म्हणजे बिलकुल प्रॉपर कठपुतली ज्या कामं करते, अनुश्री पाहाल तर अनुश्री प्रॉपर कठपुतलीचं काम करत नाहीये. परंतु तो मला नॉनसेन्स वाटला. फक्त मला असं वाटलं की पोडीवरून गुस्सा दीपाली त्याच्यावर काढत आहे, मला असं तरी वाटलं. ह्या टास्कची सुरुवात झाली ना, तेव्हापासून मी फक्त एकच गोष्ट पाहत होते की यार सागरला कोण नॉमिनेट करते, कारण की तो एवढा कठपुतलीचे धंदे करते, एवढा कठपुतली आहे, तो एवढा डुबलेला आहे की त्याला मानेचा कणा सुद्धा नाही आहे. म्हणून मी वाट बघत होती. मग त्याच्यानंतर संकेत आला आणि संकेतनं ॲज युजल दीपालीला नॉमिनेट केलं की दीपाली त्यांच्या ग्रुपमध्ये कठपुतली आहे. मला वाटतं की त्या ज्या ग्रुपमध्ये आहेत ना, जे काटा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये लिटरली कोणाची कठपुतली नाहीच आहे. तुम्ही दीपालीला बघा तर दीपालीची इंडिव्हिज्युअल मत असतात, दीपालीची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे, जे आपल्याला दिसते की हे कसे भांडते किंवा हिचे काय मुद्दे असतात. तन्वीचे वेगळे मुद्दे असतात, राकेशचे वेगळे मुद्दे असतात. प्रभूला म्हणू शकता की भावा प्रभू थोडासा त्या तन्वीच्या इन्फ्लुएन्समध्ये आहे, परंतु त्याच्या सुद्धा वेगळा मत दिसते, त्याची सुद्धा पर्सनॅलिटी दिसते. सर्वात जास्त कठपुतलीवाले धंदे जे करतात ते टोळीचे लोक करतात. तर संकेतनं प्रभूला केलं की प्रभू तन्वीच्या मागे दिसते, काही रिझन दिसला नाही तर प्रभूला करायचं नॉमिनेट. आता त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट झाली ते आली रेवानं जो बॉम्ब फोडला ना यार, लिटरली जे रेवामध्ये हिंमत आहे ना, ते कोणत्याच कंटेस्टरमध्ये हिंमत नाही आहे. कारण की तिनं पहिला जो नाव दिलं नाही तो म्हणजे सागर. आणि मी एवढी तृप्त झालो की येस बेबी, यू गॉट इट. कारण की सागर लिटरली कठपुतली बनलेला आहे. काही गेम नाहीये, काही व्हॅल्यू नाहीये, नो, नथिंग इज नथिंग, नेव्हर. त्यावर सागर कारंडे चिडला
की भाई हिनं मला कसं काय नॉमिनेट केलं, आणि हिला असं ना पचत नाही आपल्या माणसाला. जसं रेवानं म्हटलं की तू थकलेला आहेस, ऑब्व्हियसली तू त्रासलेला आहेस, तुला घराच्या बाहेर जायचं आहे. त्यावर तो सागर कारंडे म्हणते की सर्वच थकले आहेत. कोणीच थकले नाहीये तिथं. ते चांगल्या रीतीने गेम खेळतायत. त्यांना आता असं ते काही फोडाफोडी करून रडरुड करून असे म्हणत नाही की बिग बॉस मला घराच्या बाहेर जायचं आहे, बिग बॉस मला घराच्या बाहेर जायचं आहे. जो व्यक्ती थकलेला असते, जो व्यक्ती मेंटली डिस्टर्ब असते, जो व्यक्ती असा असते की नको आता मला काही गेमची पडली नसते, मला घरा जाऊ द्या, त्या व्यक्तीला त्रासलेला म्हणतात. आणि त्या रेवाने एक्झॅक्टली करेक्ट काय म्हणतात आपला ओपिनियन ठेवलं की भाई तू थकलेला आहेस आणि तुझ्या गेम तसं पण काही नाही आहे. त्यावर हा भाई एवढा त्याला असा आला, एवढा असा आला, त्यावर तो ना असा जो आवाज त्याचा असा तोंड खोलते ना, असा आवाज काढते ना, असं राग येते, लिटरली असा राग येते. तो म्हणते की इफ महाराष्ट्र बघत आहे, हो बघत आहो आम्ही, महाराष्ट्र बघत आहे, इफ मी कठपुतली राहिलो असतो विशालचा तर मी पहिल्या दुसऱ्या 5व्या वीकमध्ये गेलो असतो, मी आतापर्यंत टिकलोच नसतो. तो प्रश्न सुद्धा आम्हाला ॲज अ ऑडियन्स सुद्धा पडलेला आहे की तू आतापर्यंत शो मध्ये कसा टिकलास, कारण की तुला कोण सपोर्ट करे, तुला कोण ओढ देत आहे, कारण की तुझ्यापेक्षा आय थिंक कमजोर लोक, जे चांगले लोक होते, जे आय थिंक कठपुतली नव्हते, ते लोक तरी गेले यार, लिटरली गेले तुझ्या मागे. परंतु लिटरली तू कसं काय वाचत आहेस, आम्हाला सुद्धा पूर्ण अख्खा महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की आम्ही नेहमी प्लॅनिंग करतो की सागर कारंडे आउट, सागर कारंडे आउट, सागर कारंडे आउट, पण तू कशा ना कशा गोष्टीमुळे वाचलायस. तुझी किस्मत आहे की तू वाचलायस, नाहीतर आमच्या नजरेमध्ये तू फक्त विशालची कठपुतली आहेस. त्याच्या व्यतिरिक्त तुला काहीच येत नाही, तुझे काही कामधंदे नाहीत. अख्ख्या महाराष्ट्राच्या हातात असला असताना, कारण की ते तुझ्यापेक्षा कमजोर लोक होते, तुझ्यापेक्षा असे काही ना काही घडामोडी येत होते, तू घराच्या बाहेर जाताना वाचतास. यावेळेस संस्कृती होती त्यामुळे तू वाचलास, नाही तर यावेळेस तुझा जाणं कन्फर्म होता, तुझा पत्ता कटलेलाच होता. अख्खा महाराष्ट्र बघत आहे की तू फक्त कठपुतली बनलेला आहे. आणि ज्या प्रकारे रेवाने स्वतःचे मत ठेवलं सागरबद्दल, आय जस्ट लव्ह इट. मग रेवाने जो दुसरा नाव घेतला तो अनुश्रीचा घेतला होता की अनुश्री फक्त त्या विशालच्या इन्फ्लुएन्स मध्ये आहे, तर किती म्हणते अपोजिट जाईन, किती म्हणते हा करीन, तरीही त्याच्याच ग्रुपमध्ये जाऊन ते त्याच्याकडून खेळते. दॅट इज अ गुड एक्झाम्पल, मतलब दॅट इज अ मतलब गुड ओपिनियन मला तरी वाटते. कारण की एंड ऑफ द स्टोरी मध्ये फक्त ते विशालच्या इकडे तिकडे, विशालला इकडे तिकडे करत असते. दॅट इज ट्रूथ. मग आली राखी, आणि राखीने ज्या प्रकारे दीपालीचं नाव घेतलं आणि दीपाली ज्या प्रकारे स्वतःला फाईट बॅक गेलं की यार मी नाही यार, माझे असे मुद्दे असतात, तसे मुद्दे असतात. बहुत लोकांना दीपाली असे वाटते की दीपाली यार काय गेम खेळते, काय यार रडारड करते, काय आहे. पण मला दीपालीचे कॅरेक्टर आवडते यार. दीपालीची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसते. ज्या प्रकारे तिला नॉमिनेशनमध्ये काढतात, आणि नॉमिनेशनमध्ये आजच्या एपिसोडमध्ये बघाल ज्या प्रकारे ती फाईट बॅक करते, ज्या प्रकारे स्वतःला डिफेंड करते, ज्या प्रकारे स्वतःचे पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवते, दॅट इज अ बेस्ट थिंग. एका प्लेअरमध्ये स्वतःसाठी अपोजिट, स्वतःला डिफेंड करणाऱ्या गोष्टी आल्या पाहिजेत, आणि ते चांगल्या रीतीने करते. हा सुद्धा गेमचा पार्ट असते की स्वतःला आपण कसे डिफेंड करतो, आणि दीपाली उत्तम डिफेंड करते स्वतःला आणि स्वतःचे चांगले मत ठेवते. दॅट इज अ बेस्ट एव्हर, दॅट इज अ बेस्ट थिंग. राखीने रेवाला नॉमिनेट केलं की रेवा काही करत नाही, काही करत नाही. मी तुम्हाला खरं सांगते, राखीला फक्त रेवा 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 रेवा, राकेश राकेश राकेश. कारण की तुम्ही कितीही बघाल, तुम्ही म्हणाल की यार रेवाचा आणि राकेशनं राखीपासून गेम आहे, परंतु अक्षरशः मला सांगा राखीचा पण तर गेम रेवा आणि राकेश पासूनच आहे ना. मतलब हे दोघे एकामेकापासून बनलेले आहेत, दुसरं काही नाही आहे. तर राखीने अशाच प्रकारे रेवाला सुद्धा नॉमिनेट केलं. मग आला विशालची कठपुतली असलेला, विशालची परछाई असलेला, विशालची मिरर असलेला व्यक्ती, तो म्हणजे सागर कारंडे. आणि मला काही वेगळा वाटला नव्हता. मला माहित होता कोणाला नॉमिनेट करणार आहे, कारण की त्याची सुई कोणावर अडकली आहे मला माहित आहे. पहिला त्यानं नाव घेतलं नाही रेवा. का बरं रेवा तू घेतलास भाऊ, कारण की तुला माहित आहे की आतापर्यंत मला कठपुतली म्हणून कोणीही नॉमिनेट केला नाही, परंतु रेवा पहिली व्यक्ती होती जिनं मला नॉमिनेट केलं. आणि रेवाला म्हणते की हा त्यांच्या ग्रुपमध्ये बसते, हिच्या काही गेम नाही आहे, स्वतःचा काही स्टँड नाही आहे, फलाना नाही आहे. मला वाटते की रेवाच्या आय थिंक स्वतःची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसते, स्वतःचे पॉईंट ऑफ व्ह्यू दिसतात, स्वतःचे मत ठेवते, ते स्वतःचा काहीतरी दिसते तिचा. परंतु तुझा काय दिसते, तू तर पूर्ण अख्खा बैल झालेला आहेस. मतलब तू घरामध्ये नसलास तरी आम्हाला तुझा फरक जाणवेल नाही असा आहेस तू. उद्या जाऊन रेवा घराच्या बाहेर गेली ना तरी आम्हाला वाटेल की यार मतलब रेवा गेली यार, लिटरली असं वाटते, काहीतरी असं वाटते ना, सुना सुना. तू गेलास ना तर आम्हाला सुना सुद्धा वाटणार नाही. तर फक्त आपला गुस्सा काढण्यासाठी त्या रेवाला नॉमिनेट केलं की तू दुसऱ्यांची कठपुतली आहेस ना, तू मला सांगतेस वगैरे वगैरे, फलाना फलाना दुसरीचीच. आणि मला तर माहित होता की सागर जो दुसरा व्यक्ती निवड करणार आहे ना, तो म्हणजे फक्त दीपाली करणार आहे. तो कितीही म्हणते की दीपालीचा मी मित्र आहे, दीपालीचा भाऊ आहे, दीपालीचा आहे तो आहे, एंड ऑफ द स्टोरी मध्ये तो दीपालीला एवढा जडते, एवढा जोडते. दीपालीला म्हणते दीपालीचा काहीच गेम नाहीये, दीपाली फक्त राकेश आणि तन्वीनुसार चालते. लाईक सिरियसली व्हॉट? ते कोणाबद्दल चालत नाही, ते सर्वांची इंडिव्हिज्युअल मतं असतात. मला तर माहिती आहे त्यांच्या ग्रुपमध्ये दीपाली वेगळी दिसते यार. दीपाली त्यांच्या मताने चालणारी व्यक्ती नसते. ते गेम चांगला खेळते, ते स्वतःला डिफेंड चांगली करते, तिचे स्वतःचे लढाईचे मुद्दे असतात, ते कोणाच्या मुद्द्यामध्ये घुसत नाही. आणि दॅट इज अ बेस्ट थिंग एव्हर. स्वतःचे मुद्दे असणे, स्वतःला फाईट बॅक करणे, स्वतःला डिफेंड करणे, स्वतःचा गेम चांगला खेळणे, टास्क चांगला परफॉर्म करणे, बेस्ट थिंग. कारण सागर तिला नॉमिनेट केलं आणि त्यानंतर दीपाली रडायला लागली.
खूप लोक म्हणतात एवढा रडारडी करायचा आहे तर घरात जाणं, घरी बसणं आपल्या, काही तर बिग बॉस हाऊसमध्ये आली आहेस. मला सांगा, बिग बॉस हाऊस हा घर नसते का? एखादा व्यक्ती, आपला जवळचा व्यक्ती आपल्याला वारंवार नॉमिनेट करते ना, आपला चांगला मित्र म्हणते, आपल्या तोंडावर चांगला राहते आणि त्याच्याकडे अजून कारणं असून, अजून एक्झाम्पल असून तो फक्त त्याला संकेतला बी नॉमिनेट करू शकला असता. तो परंतु विशालचा अपोजिट कसं जाईल? संकेतला नॉमिनेट करेन तर संकेत आपला अपोजिट होईल रे, संकेतला नाही करत. मग प्रभूला नाही, प्रभूसाठी तर मग मी म्हटलं होतं की प्रभूला सेव्ह करेन, मग प्रभूला नाही करत. मग कोण दिसली? दीपाली दिसली. दीपालीला आपण काही म्हणला त्यावर दीपाली इमोशनल झाली आणि इमोशनल होण्याचा तिचा हक्क आहे, झाली इमोशनल. सो व्हॉट प्रॉब्लेम? रडली तर काय झाली? रडत नाही का कोणी? आणि रडल्याने कोणी कमजोर होते का? आणि तिला रड आला तर रडली दे. आता त्यावर तो सागर कारंडे आला आणि गले मिळायला कोशिश केलं की भाभी चला आपण गले मिळू. कशाला गले मिळलास? तू तिला नेहमी नॉमिनेट करतास, तिलाबद्दल वाईट बोलतस, नेहमी तिच्याबद्दल चुगली करतास. ते दीपाली आहे, तुला नॉमिनेट करे नाही जास्त, तुला तुझ्याबद्दल चुगली करे नाही, तुझ्याबद्दल वाईट बोले नाही, परंतु तू अक्षरशः तिच्याबद्दल नेहमी अपोजिटमध्ये बोलतो आणि ती रडली आणि तिला गला कशाला भेटायला आलास तू? इफ तुला एवढंच प्रेम आहे, एवढा आतुरता आहे, तर तू तिला नॉमिनेटच कशाला केलास? मग ते नाटक करायचं, गले वगैरे भेटायचे. लाईक सिरियसली फक्त सागर कारंडे त्या दीपालीच्या मागे लागले, दीपालीपासून ऑब्सेस आहे की दीपाली माझ्यापेक्षा खूप 2x% चांगला गेम खेळत आहे, परंतु मी फक्त दुसऱ्यांचा मानेचा कणा बनलेला आहे, दुसऱ्यांची परचाई बनलेला आहे, तो हजम होत नाही म्हणून तो फक्त दीपाली आणि रेवा त्याच्या अपोजिट बोलली म्हणून फक्त रेवाला नॉमिनेट केलं. दॅट्स इट. त्यानंतर आला प्रभू आणि प्रभूने जो आज ना गेटअप केलं होतं, जो पूर्ण बनलेला होता जोकर, का बनला होता आय डोंट नो, की खूप क्यूट आणि लिटरली तो खूप क्यूट दिसत होता यार, आय लव्ह इट. परंतु यावेळेस तुम्ही बघाल ना, प्रभूनं संकेतला नॉमिनेट केलं फर्स्ट टाइम अँड संकेतबद्दल जे मुद्दे मांडलं भाई त्या भावानं, लिटरली प्रभूनं यावेळेस लिटरली मुद्दे मांडलं की ज्या प्रकारे राखीने भोपळ्याची भाजी फेकलं त्यावर विशालनं म्हटलं की हिला किचनपासून दूर ठेव. संकेत होता आणि संकेतनं विशालचा डिसिजन ऐकून तो डिसिजन राखीला पाठवलं, म्हणजे राखीबद्दल डिसिजन घेतलं. दॅट इज अ करेक्ट. त्याने जो एक्झाम्पल दिला नाही संकेतबद्दल नॉमिनेशन करायचं, त्यानं जे पूर्ण एक्झाम्पल दिलं नाही, पॉईंट ठेवलं नाही, दॅट इज अ परफेक्ट. परंतु हे संकेत, विशाल, ते सर्वजण त्याला हसतात. अरे पुढच्या वेळेस चांगला प्रिपरेशन करू नये, चांगली तयारी करू नये, मग मला नॉमिनेट कर. फॉर व्हॉट? तुम्ही त्याला ग्रँटेड पकडत नाही का? किंवा त्याच्या मतं तुम्ही ग्रँटेड पकडत नाही का? लिटरली त्यानं चांगले मुद्दे मांडले, पण त्याच्यावर हसण्याशिवाय ह्याला काही ये नाही. परंतु मला प्रभूचा सर्वात चांगला स्टँड आवडला, तो म्हणजे प्रभूनं सागरला नॉमिनेट केलं. दॅट इज अ बेस्ट थिंग एव्हर. प्रभूला कळलेलं आहे की हा सागर कारंडे कितीही म्हणो, कितीही रडो माझ्यासाठी, कितीही माझा हितचिंतक असो की बापरे मी तुझा मित्र आहे, मी तुला कधी वाईट नाही चढणार, हा नाही करणार, तो नाही करणार, परंतु प्रभूला एक्झॅक्टली माहित आहे की हा सागर कारंडे जसं दाखवत आहे, जसं सिंपत्ती माझ्याप्रती दाखवत आहे, पण रियालिटीमध्ये सर्वात पहिला जो चाकू भोकणारा असेल तो फक्त सागर कारंडेच आहे आणि ते खरं आहे. आणि ज्या प्रकारे प्रभूने सागरला नॉमिनेट केलं ना, आय लव्ह इट प्रभू, आय लव्ह इट. आता ह्यानंतर ना अनुश्री आली नॉमिनेशन करायला आणि लिटरली ना तर अनुश्रीच्या नाही का लिटरली ऐकूश नाही लागत, आवाजाचा खूप राग येते, खूप कर्कश, असं वाटतं की नो चल इग्नोर यार. तिनं जो आहे तिचा ॲज युजल तिनं दीपालीला नॉमिनेट केलं आणि म्हणते की माझ्या ना लिस्टमध्ये तू होतीच नाही दीपाली, तुला नॉमिनेट मला करायचं नव्हतं, परंतु तू न मला केलीस, मी तुला केलं. कशाला केलीस? काय मुद्दा होता? इफ तुझ्या लिस्टमध्ये ती नव्हती नॉमिनेशनमध्ये तर नव्हतं घालायला पाहिजे, ज्या व्यक्ती होते त्या व्यक्तीला घालायला पाहिजे होतं. ह्याच्यामुळे तू अजून चांगली दिसली असतीस की ओके तिनं नॉमिनेशनमध्ये घातलं पण मी नाही घातलं, तो एक चांगला प्लस पॉईंट तुला भेटला असता. परंतु तिला फक्त त्या कारणाने तुम्ही नॉमिनेट करत आहेस कारण की तिने तुला नॉमिनेट केलं म्हणून, तर दॅट इज अ बुलशिट थिंग एव्हर. त्याच्यानंतर ते दीपालीला कारण देते की तुझा फक्त तन्वी आणि राकेश दिसते, बाकी तुझे काही मत दिसत नाही, त्यांच्यावर त्यांचा खूप लढाई चालू होते आणि मी फक्त ते लढाई स्किप केली कारण की हे मूर्खपणा, मला ऐकायची इच्छा सुद्धा नव्हती कारण की एकामेकांना फक्त नॉमिनेट करतात दॅट्स इट. मग त्याच्यानंतर तिने डिसाईड केलं की रेवाने सुद्धा अनुश्रीला नॉमिनेट केलं, तर मी तिने एक सोचलं की ठीक आहे मी रेवाला नॉमिनेट करते. आणि रेवाला नॉमिनेट करण्यासाठी तिचं काय आहे की तुझ्या ह्या ज्या त्या काटा ग्रुपमध्ये गेलेली आहे सर्वात लिस्टमध्ये खालच्या पतावर तुला ठेवतात, खालच्या लेवलवर तुला इम्पॉर्टन्स देतात, तुझे काही मत नाही आहे, फक्त राखी आणि राकेश शिवाय तुझं काही स्वतःचे इंडिव्हिज्युअल मत नाही आहे. मग तू चांगल्या रीतीने मटकतस, चांगल्या रीतीने कपडे घालतस आणि चांगले इकडे तिकडे असे हा मतलब इकडे तिकडे फिरतस आणि मग तन्वी सोबत स्वतःचे गॉसिप्स करतात, दॅट्स इट. त्याच्या व्यतिरिक्त काही गेम नाही आहे. पण दॅट इज अ गेम ना ब्रो, अनुश्री मॅडम, दॅट इज द गेम भाई, वही तो गेम आहे ना, तो त्यालाच गेम म्हणतात. ती तिकडे त्या ते नवीन आली त्या ग्रुपमध्ये आहे, 5व्या लिस्टवर आहे, राकेश आणि राखीच्या मुद्द्यामध्ये ती येत आहे, ह्याच्यापेक्षा काय बेस्ट गेम येऊ शकते. आणि त्या प्रकारे तुम्ही बघाल रेवा कधीही राखी आणि राकेशच्या मदत गेली नाहीये. राखी आहे जे रेवाला वारंवार मधामध्ये आणत आहे स्वतःचा गेम इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये रेवाचा फायदा होऊन राहिलेला आहे आणि चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर ती मटकते, तर तो बिग बॉस शो आहे, तुम्ही 24 तास अख्खा महाराष्ट्र त्याला बघत आहे, तर मटकाते त्याची काय वाईट आहे? तिला मटकते, तिला आवडते ना, ती सुंदर दिसते, तर त्यात तुला प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यानंतर ती म्हणते की तन्वीसोबत गॉसिप करते, करू दे ना,
तिला आवडते गॉसिप्स करायला, तोच तर गेम आहे ना. जर ते एवढ्या आठवड्या येऊमधून तुमच्या लेवलला टक्कर देत आहे, तुमच्या लेवलची पर्सनॅलिटी तिला दिसत आहे, स्वतःचे गेम काहीतरी स्टँड करायचं ट्राय करत आहे, तर करू दे ना. हाच तर गेम आहे. वाईल्ड कार्ड बनवून तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता त्याच्याकडून? तेच एक्सपेक्ट करू शकता आणि ते तेच करत आहे. परंतु रेवाने अनुश्रीला नॉमिनेट केलं म्हणून अनुश्रीने रेवाला नॉमिनेट केलं. दॅट्स इट. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या स्वतःचे काही पॉईंट नाही आहेत असं मला तरी वाटतंय. मग आली तन्वी आणि तन्वीने 2 लोकांना नॉमिनेट केलं, ते म्हणजे संकेत. ऑब्व्हियसली संकेत मागच्या वेळेस पूर्ण कटपुतली होता. अख्ख्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सरांनी सांगितलं आहे की तू फक्त कटपुतली होता, कटपुतली होता, कटपुतली होता, कटपुतली होता, कटपुतली होता. तर त्यावेळेस तन्वीनं त्याला त्याच कारणाने, जे कारण होते जे XYZ, त्याच कारणाने त्याला नॉमिनेट केलं. दुसरा जो व्यक्ती, तन्वीला मला एवढा आनंद झाला की तन्वीने सागरचं नाव घेतलं. एवढा आनंद झाला. वाव, ज्या प्रकारे तन्वीने त्याचं नाव घेतलं आणि तन्वीने जो मुद्दा ठेवला आहे की हनी बीच्या टास्क शिवाय तुझा काहीही गेम नाहीये, तू काही दिसलेला नाहीयेस, तुझ्यासाठी तारीफ करण्यासाठी तो हनी बीच्या ज्या प्रकारे तू टास्क खेळलास, तो पण तन्वीच्या जोरावरच खेळलास आहेस तू. तरी फक्त त्याच्या व्यतिरिक्त तुझा काही गेम नाहीये, तुझे काही पॉईंट ऑफ व्ह्यू नाहीये, तुझं काहीच नाहीये. नथिंग गेम, काहीच नाहीये. नेव्हर, नो. त्यावर भाई हा सागर कारंडे भाई एवढा चिल्लावला आणि ज्या प्रकारे तन्वी त्याला रिझन सुद्धा देत होती की असं केलास तू, तसं केलास, किंवा मासेच्या टास्कमध्ये बघा विशालचा तू ऐकलास, मिरचीच्या टास्कमध्ये विशालचा ऐकलास, बहुत सारे टास्कमध्ये तू विशालचा ऐकलास आणि तू असं वगैरे केलास वगैरे. तुझ्याकडे प्रभूचा चान्स होता, प्रभू माझ्याकडे, किंवा मी लास्ट राऊंडमध्ये जो मासेचा टास्क होता, लास्ट राऊंडमध्ये प्रभू आणि मी खेळीन तर प्रभू माझ्यासाठी कमजोर आहे. कधी रेवानी मी खेळीन तर संकेतला जास्त रीतीने चांगला टॅकल केला असता. हे सर्व रणनीती जी आहे ती विशालची आहे आणि म्हणून त्याच कारणामुळे फक्त तू प्रभूला ठेवलास माझ्याजवळ आणि राखी रेवाला काढलास आणि असा दाखवलास की प्रभू माझ्यासाठी खूप मतलब चांगला आहे आणि रेवा आता आली आहे, मी तिला कशाला ठेवू असं वगैरे त्या सांगत होता. त्यावर रेवाने म्हटलं की बरोबर आहे ना. त्यावर रेवाने स्वतःचा पॉईंट ठेवलं की जेव्हा मिरचीचा टास्क होता आणि मिरचीच्या टास्कमध्ये तू वारंवार हाच म्हणत होतास की यार राखी यार तू नका, जो कमजोर आहे ना त्याला काढ, म्हणजे प्रभू आहे ना त्याला काढ वगैरे. मग कसला तू चांगला गोडवा, एवढा प्रभूबद्दल तू प्रेम दाखवत आहेस, प्रभूबद्दल हा करत आहे. ज्या प्रकारे तो कुत्रा मांजराच्या व्हिडिओमध्ये काय ऍक्टिंग केलं ना यार, काय ऍक्टिंग केलं. सर्वात जास्त वाईट बोलणारा व्यक्ती असेल तर तो सागर कारंडे. प्रभूबद्दल नॉमिनेट करणारा व्यक्ती असेल प्रभूबद्दल तो सागर कारंडे आहे. वाईट बोलणारा असेल प्रभूबद्दल सागर कारंडे आहे. त्याला गेम मधून कसं काढायचं, गेम मधून नॉमिनेशन मध्ये बघा, कॅप्टन्सी मधून बघा, ह्याच्या सर्व मागे जो काढण्याची करते किंवा मागे म्हणते की ह्याला काढा, हा कमजोर आहे, तो सागर कारंडेच आहे. आणि लोकांना असं दाखवते की मी प्रभूचा हितचंद्र काय, प्रभूचा मी लाभ पाहतो, प्रभूला मला कॅप्टन्सी मध्ये ठेवायचं होतं, प्रभूला मी वाचवलं. कसला एवढाच प्रभूबद्दल प्रेम राहिला असताना प्रभूला तुला नॉमिनेट केलं नसतं. आणि ज्या प्रकारे रेवाने स्टँड ठेवलं की ज्या भाई तू प्रभू म्हणतोस पण प्रभूलाच तुला कॅप्टन्सीमधून बाहेर काढायचं होतं, प्रभूलाच तू काढलास वगैरे म्हणून. त्यावर भाई ह्याची जी चोरी असते ना, एखाद्या माणसाची चोरी ना जेव्हा लपलेली असते ना तेव्हा तो स्वतःला खूप स्ट्रॉंग समजते. परंतु एखादा व्यक्ती तुमची चोरी पकडते ना त्यावर मग स्वतःचं काय असते ना, काही नसते आपल्याला वाचवण्यासाठी. तेव्हा आपण काय करतो, आपला आवाजाची जे पीच आहे ते फक्त वाढवतो, कारण की लोकांना खाली दाखवण्यासाठी. तो जो एखादी चूक बघते, कारण आपल्याला समजते की हा समोरच्या व्यक्ती चूक आहे आणि आपण त्याची चूक पकडतो, तर तो फक्त व्यक्ती आपला आवाज वाढवतो. त्याच रीतीने तो सागर कारंडे कुत्र्यासारखा लिटरली कुत्र्यापेक्षा वाईट त्या रेवावर चिल्लावत होता आणि त्यावर रेवाला म्हणत होता की तू प्रभूने मला जे नॉमिनेट केलं नाही आत्ता, जो कटपुलीच्या टास्कमध्ये आत्ता मला जे नॉमिनेट केलं नाही ते फक्त तू इन्फ्लुएन्स केलीस आत्ता म्हणून त्याने मला नॉमिनेट केलं. त्यावर मतलब नॉनसेन्स ते सर्वजण बसले आहेत आणि त्याच मिनिटमध्ये त्यांना रेवाने प्रभूला इन्फ्लुएन्स केलं की बाबा तू सागरला कर असं काय केलं का, असं काहीच केलं नाही. नॉनसेन्स, मतलब काही बोलायला पॉईंट नव्हता, त्याची चोरी सापडली होती म्हणून त्याला काही बोलायचं नव्हतं. म्हणून त्या रेवानं असं आपलं असतं ना की यार व्हॉट नॉनसेन्स, हा कोणचा काय आहे, मी त्याला केव्हा इन्फ्लुएन्स केलं. त्यावर रेवाने हात जोडला की भाई नॉनसेन्स, याला मी करू नाही शकत. आता त्याच्यावर मुद्दा नव्हता स्वतःला डिफेंड करण्यासाठी. तर त्याने काय केलं, हे काय रिॲक्शन दिलीस, हे मला रिॲक्शन द्यायचं नाही. कशाला रिॲक्शन, कोणसे रिॲक्शन, त्यानं असं केलं का तुला, असं केलं का. फक्त हात जोडलं तिनं की बाबा मी याच्या व्यतिरिक्त बोलू शकत नाही. त्याच्याजवळनं सागरची चोरी रेवानं पकडलं आणि त्याच्याजवळ बोलायला काहीच नव्हता आणि तो एवढा जोराजोराने तिच्यावर चिल्लावत होता जसं काय त्याच्या घरचा खाते, ती तिच्या हातचा खाते, तिच्या काम छिल्लन काय केलं त्या रेवावर एवढा कर्कश करत होता. मी तुम्हाला सांगते, हे जे सागर आणि हे विशालसारखे जे मुलं आहेत ना, स्वतःची जे ताकद असते ना ते फक्त मुलींवर दाखवू शकतात. एवढा सागर कारंडेचा आवाज आहे तर तो विशालवर का बरं चढत नाही, बाकी लोकांवर का बरं चढत नाही, तो गुस्सा का बरं चढत नाही, परंतु रेवासारख्या मुलीवर का चढते, कारण की रेवानी स्वतःचा स्टँड घेतला, स्वतःला तुला नॉमिनेट केलं, तुझी चोरी पकडली आणि चोरी पकडल्यानंतर स्वतःचा आवाज उच्चा करून दुसऱ्यांना वाईट बोलून, दुसऱ्यांना आक्रोश करून, दुसऱ्यांवर राग काढून स्वतःला वर्चस्व दाखवल्याने कोणी वर्चस्व होत नाही हे त्याला माहित नसे का. फक्त त्याच्यावर एवढा चिल्लावत होता जसा काही लिटरली एवढा राग येत होता की लाईक ह्यांना फक्त स्वतःचा आवाज उच्चा करण्यासाठी फक्त मुली भेटतात, कारण की एका मुलावर हे आवाज उच्च करू शकत नाही, काहीच करू नाही शकत. आणि लिटरली सागर
सागर कारंडेला मानेचा कणा नाही. आणि मग राकेश आला आणि राकेशने सुद्धा सागरला नॉमिनेट केला की भाई तू कठपुतली आहेस, कठपुतलीशिवाय तुझा काही गेम नाही आहे. आणि संकेतला सुद्धा त्याच कारणाने नॉमिनेट केलं नाही की तू सुद्धा विशालची कठपुतली आहे. त्यानंतर विशाल कॅप्टन आहे म्हणून विशालला 3 चान्स होते की 3 लोकांना नॉमिनेट करायचं. त्यांनी केलं प्रभूला, ऑब्विसली माहीतच होता दुसरा कारण तर आहे नाही. दुसरा राकेशशिवाय त्याचा काही राकेशशिवाय तो हजम करत नाही. राकेशच्या ऑब्सेस्ड आहे तो, राकेशपासून पागल झालेला आहे. आणि तिसरा जो व्यक्ती होता तो म्हणजे रेवा. स्वतःच्या लोकांना, स्वतःचे जे लोक त्याला माहीत आहेत की बाकीचे लोक मला इन्फ्लुएन्स होतात, मॅन्युप्युलेटिंग होतात, माझ्या कठपुतली बनलेले आहेत. हे जे रेवा म्हणा, तुम्ही दीपाली म्हणा, हे सर्व जे नॉमिनेट प्रभू म्हणा, ह्यांची काहीतरी इंडिव्हिज्युअल स्वतःची पर्सनॅलिटी दिसते. परंतु जो सागर कारंडे म्हणा ह्याची काही पर्सनॅलिटी दिसत नाही. संकेतची मागच्या वीकमध्ये म्हणा काही पर्सनॅलिटी दिसत नाही, काही मानेच्या कणा दिसत नाही. तर अशा रीतीने पूर्ण हा कठपुतलीच्या नॉमिनेशनचा टास्क संपलेला गेला. आणि ह्या टास्कमध्ये सर्वजण नॉमिनेट झाले. फक्त विशाल, राखी आणि तन्वीला सोडून सर्वजण नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत. तुम्हाला पूर्ण एपिसोडबद्दल, सागर कारंडेबद्दल काय वाटते किंवा तुमचे काय मत आहेत प्लीज मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच.